इचलकरंजीत कापड व्यापाराची 2,36,00,000ची फसवणूक. राजस्थानमधील मुख्य संशयित अटकेत. इचलकरंजी येथील कापड व्यापारी हिरेनकुमार बाबूलाल चोपडा यांची तब्बल 2,36,68,306 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून राजस्थानमधील बालोत्रा येथील मुख्य संशयित सरजू प्रसाद गर्ग याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चोपडा हे माताजी टेक्स्टाईल्स या नावाने कापड व्यवसाय करत असून राजस्थानातील पाली, मारवाड, बालोत्रा व जोधपूर येथील व्यापाऱ्यांशी त्यांचे व्यवहार होते. 2023 मध्ये आरोपींनी डाईंग प्रक्रियेच्या व्यवसायाचे आमिष दाखवत विश्वास संपादन केला. त्यानंतर एप्रिल ते ऑगस्ट 2025 दरम्यान चोपडा यांनी 2,63,00,000चा माल उधारीवर पाठवला. पैसे देण्याचे आश्वासन देत आरोपींनी बनावट व्यवहार दाखवून आणखी माल घेतला. काही रक्कम परत करून उर्वरित रकमेबाबत टाळाटाळ व दमदाटी केल्याचे समोर आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.